घाम गाळून कमावलेला पैसा तुम्ही खताच्या दुकानात मोजताय, पण तुम्हाला मिळतंय ते खत खरंच शुद्ध आहे का? सध्या बाजारात डीएपी आणि पोटॅशच्या नावाखाली बनावट खतांचा मोठा धंदा सुरू झालाय. तुमचं पीक जळण्याआधी आणि पैसा पाण्यात जाण्याआधी हे खत कसं ओळखायचं ते फक्त 2 मिनिटात बघूयात. सुरुवात करूयात युरियापासून. युरियाचे दाणे हे नेहमी पांढरे, चमकदार आणि सारख्या आकाराचे असतात. मुठभर युरिया हातात घ्या आणि त्यात थोडं पाणी टाका. जर तुम्हाला हातावर बर्फासारखा प्रचंड गारवा जाणवला तर समजा तो युरिया शुद्ध आहे. किंवा दुसरी पद्धत, युरिया गरम तव्यावर टाकला की तो लगेच विरघळतो आणि तव्यावर कसलाही अवशेष उरत नाही. जर तव्यावर काही शिल्लक राहिलं तर समजा त्यात भेसळ आहे. सध्या सगळ्यात जास्त फसवणूक होते ती डीएपी मध्ये. हे कसं ओळखायचं? तर डीएपीचे थोडे दाणे हातात घ्या, त्यात थोडा चुना मिसळा आणि ते दाणे जोरात घासा. घासल्यानंतर जर तुमच्या नाकाला झोंबणारा अमोनिया सारखा तीव्र उग्र वास आला तरच ते डीएपी ओरिजिनल आहे असं समजा. बनावट डीएपीला असा वास येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डीएपीचे दाणे नखांनी चटकन तुटत नाहीत, ते कडक असतात. आता बोलूयात पोटॅश बद्दल. पोटॅशचे दाणे हे नेहमी मीठ आणि लाल मिरचीच्या मिश्रणासारखे दिसतात. हे दाणे पाण्यात टाकले की ते पूर्णपणे विरघळतात. पण जर पाण्यात टाकल्यानंतर तांबडा भाग वर तरंगताना दिसला तर समजा त्यात विटांची भुकटी मिसळलेली आहे. तसंच सिंगल सुपर फॉस्फेटचे दाणे गरम केल्यावर फुगत नाहीत. हे कायम लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनो, खत घेताना घाई करू नका. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्क बिल घेतल्याशिवाय दुकान सोडू नका. बिलावर लॉट नंबर आणि कंपनीचं नाव आवर्जून तपासा. फसवणूक झाल्याची शंका आल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. ही माहिती आपल्या एकाही शेतकरी बांधवाची फसवणूक टाळू शकली तर या व्हिडिओचं सार्थक होईल. माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा आणि story.com ला फॉलो जरूर करा.